हाय एव्हरीवन. मी खाताना बघून तुम्हाला पण खावीशी वाटते का? म्हणूनच तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्ही सुद्धा बनवणार आहात. तुम्हाला पण खूप आवडेल ती बनवायला. यूट्यूबला ही प्रथमच आहे. खूप सारे डिंकाचे व्हिडिओज बघितले आपण लाडूचे, डिंक लाडूचे. पण अशी वडी नाही. कारण मी स्वतःच प्रथमच व्हिडिओ हा डिंक वडीचा सेंड करते आहे. किती सोपी आहे म्हणून सांगू? एकदम खूप भारी पण लागते आणि चविष्ट आणि छान कुरकुरीत, मऊसूत. सर्वांना आवडणारी. बघा किती भारी पटकन निघाली. पाक नसल्यामुळे बिघडणार नाही आहे. आता मी पहिल्यांदा गूळ कट करून घेते अ, सुरीच्या साहाय्याने. डिंकवडी जरी असेल तरी आपल्याला ड्रायफ्रुट्स लागणार आहे त्यासाठी. तर मी प्रथम एका बाउलमध्ये अक्रोड घेतले, काजू घेतला आणि बदाम. अक्रोड जरा जास्ती घेतले, तर डिंक वडी म्हटल्यानंतर डिंक लागणार. तो पण मी घेतला आहे. आता गूळ कट करून घेतला मस्तपैकी. माझ्या नवऱ्याने मदत केली बरं का. आता हे ड्रायफ्रुट्सची पावडर, त्यात मी खोबरं घालून घेतलं. आता डिंक तळण्यासाठी तूप घालून घेतलं. कढई छान गरम झाल्यावर लगेचच डिंक घालून घेतला. मस्त फुलला. बघा छान दिसतोय. आवाज पण भारी येतोय बरं का. आता गूळ कट करून झाला, ड्रायफ्रूट्सची पावडर बनवून झाली, डिंक तळून झाला. तर पाक नाही करायचा, मग काय करायचं आहे? एका ताटलीला तूप लावून घेतलं ब्रशच्या साहाय्याने. गूळ मायक्रोला मेल्ट करून घेतला. तूप, पाणी नाही घातलं आहे. आता मी हे दोन्ही साहित्य, पावडर आणि गूळ एकसाथ कढईमध्ये ओतून घेतलं आणि छान मिक्स केलं आहे. सर्व छान मिक्स होईपर्यंत आपल्याला मिक्स हे करायचं आहे. छान गोळा बनेल असं, म्हणजे मला ताटलीमध्ये त्याला एकसारखं करायचं आहे. छान ओतून घेतल्यानंतर एकसारखं करण्यासाठी हाताच्या साहाय्याने किंवा एखाद्या उलथण्याच्या साहाय्याने करा आणि खूप सारा डिंक घालून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यावर. प्रेस करायचा आहे, कारण डिंक मी बारीक नाही केला तसाच आहे. खूप छान दिसतंय. मला करताना खूप मज्जा येते आहे. तुम्ही पण करा, तुम्हाला पण मज्जा येणार आहे. बिघडण्याचा चान्स नाही. बघा, बघा किती सुंदर दिसतंय. वडी पण बनली. खाण्याससुद्धा सुरुवात केली मी. वॉव! बाय.